तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपला पेपर सिरीज वर्ग 6ची मराठीची पॅटची चालू आहे, जो की उद्या पेपर होणार आहे. त्यामधला पार्ट 3 आहे. हा पार्ट 3 आहे. या अगोदर 2 पार्ट अपलोड झाले. जर तुम्ही अजून 2 पार्ट बघितले नाही तर या पेपरमध्ये तुम्हाला काहीही समजणार नाही. अगोदर जा, फर्स्ट आणि सेकंड पार्ट बघा, तेव्हा थर्ड पार्टमध्ये या. तर त्याला जशाचा तसा पेपर तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. त्यानंतर आल्यानंतर तुम्ही कमेंट करणार की हा सर हाच पेपर आला होता. तर चला बघूया आता. जाऊया आपल्या पेपरकडे की कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 आणि 7 मध्ये विचारल्या जाणार आहे. बघा, हा आहे पार्ट 3 आपला. पार्ट 3 मध्ये आपण बघतो प्रश्न क्रमांक 6. ओके. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे, वाचा. प्रश्न क्रमांक 6, खालील लोकगीताचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. खाली एक लोकगीत दिलं आहे तुम्हाला, ते वाचून तुम्हाला काय करायचं आहे, त्यावर काही प्रश्न विचारले जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचे तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. ठीक आहे. बघा, टिलमन टिलमन ताल वाजे मुकी हरीचे नाम करते ते टिलमन टिलमन प्रभा करती थैथै नाचती स्वारी आली शीर शंकुपरी मेरीस प्यांची टोप घातली सुंदर वाजा कवड्यांना गुंफट केली कशेदा अक्षरांची मोह साधा हेरदार बघ पाऊल पडते गोंगर पायी मधुर बोलते टिंटिल टिंटिल नाद करेना वासुदेव हा उभा अंगणी. ठीक आहे. तर याचं मी तुम्हाला खाली ट्रान्सलेशन दिलं आहे. इफ कोणाला जर अक्षर समजत नसेल तुम्ही खाली सुद्धा तीच तुम्हाला कवितेचं कडवं दिलेलं आहे. त्या कवितेच्या कडवून तुम्हाला सोपं होईल आन्सर यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. तुमच्यासाठी मी बोल्ड अक्षर केलेले आहे. ठीक आहे. बघा, उतरावले प्रश्न बघा, त्यावर कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे. वरील लोकगीतात कोणत्या व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे ते लिहायचं आहे. तर याचं उत्तर आहे, वरील लोकगीतात सुवी राणी या व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे. कोणाचा आलेला आहे? सुवी राणी या व्यक्तीचा त्यामध्ये उल्लेख आलेला आपल्याला दिसतो. आता प्रश्न क्रमांक तुम्ही 2 बघू शकता. बघा, अंगराख्यावर कशाची कशिदा केली आहे ते लिहायचं आहे. उत्तर आहे, अंगराखावर मोहरांची सदाकाशित केली आहे. ओके. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला विचारला आहे, हा एक मार्कासाठी प्रश्न आहे. तुझ्या बोलीभाषेत खालील दिलेल्या शब्दास काय म्हणतात ते लिहा. अंगरखा, अंगरखाचा काय झगा म्हणतात तर साजरा म्हणतात. आपण मराठी ना, मराठीमध्ये झगा म्हणतो तर साजरा म्हणतो. ठीक आहे. ओके. तर बघा, आता हे झालं. आता यानंतर आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 दिलाय तुम्हाला 4 मार्कासाठी. त्यात काय दिलंय, खालील सूचना वाच व दिलेल्या वाक्यात तक्त्यात त्याचे वर्गीकरण. एक तक्ता दिलेला आहे. तर मी तक्ता इथं तुम्हाला काढून नाही दिलेला आहे, समोर मी तुम्हाला देईल तो तक्ता. ठीक आहे. बघा, त्यात दिलं आहे 2 डिवायडेशन दिलं आहे. शांतता राखा, मोबाईलच्या गरजेपुरता वापर करा, आपल्या सामानाची काळजी घ्या, आरक्षित तिकिटांची खात्री करा. हे 4 वाक्य दिलं आहे. ते तुम्हाला बस स्थानक आणि रुग्णालय 2 मध्ये डिवायडेड करायचं आहे की बस स्थानकात कोणतं येणार आणि रुग्णालयामध्ये कोणतं वाक्य येणार आहे. तर बघा, याचा आन्सर मी तुम्हाला इथं करून दिलेला आहे. बस स्थानकात येईन, आपली सामानाची काळजी घ्या, आरक्षित तिकिटांची खात्री करा, आणि रुग्णालयात येईन, शांतता पाळा, मोबाईलच्या गरजेपुरता वापर करा. ठीक आहे. आजसाठी एवढंच विद्यार्थी मित्रांनो. आता आपण लवकरच पार्ट 4 येणार आहे यावरती आधारित. हाच पेपर तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हॅपचं ऑप्शन दाबा, म्हणजे जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यास मदत होईल. तर आजसाठी इथं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.